तुम्ही लांबवा. साहेब येतच नाही, याचा अर्थ काय साहेब? साहेब 4 तास झाले, साहेब 4 तास झाले. साहेब हा विषय दाबण्याचा प्रयत्न करतायत महानगरपालिका. साहेब हे नाही चालणार चांदिवली विधानसभेमध्ये. रोज माणसं मरतायत साहेब. बसून घ्या. साहेब माणसांची जीवाची व्हॅल्यू काय मला सांगा ना, काय व्हॅल्यू आहे माणसांच्या जीवाची? महानगरपालिकेचा निषेध. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अरे निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. करायचं काय? इथे काय होणार नाही. साहेब मी साईडला बसतो. साहेब मी साईड. साहेब माझी विनंती. साहेब आम्ही उभे राहतो. साहेब जाऊ द्या ना. साहेब बेशरम लोक आहे. 4 तास एक जीव गेला तर आरेला बी चालले तुमची. खाली बसा. साहेब आम्हाला इथं बसा. साहेब ऐका, आमचा तुमच्या बरोबर पहिले जर इथे कोण आला असेल तर ते मुंबई पोलीस आलेले. मी तुमचा धन्यवाद करतो. पण साहेब कृपया आम्हाला हे जे मॅटर दाबण्याचा प्रयत्न केलाय साहेब, एक माणसाचा जीव गेलाय. रोज पोलिसांनी दाबायचा प्रयत्न करू नका साहेब. नाही चालू देणार साहेब. रोज माणसं मरतात मला चांदिवली विधानसभेमध्ये. सचिन शिंदे कुर्ला येथे झाड कोसळून मुंबईकरांना त्याचे प्राण गमवावे लागले आणि त्याविरुद्ध असं म्हणणं आहे की सकाळी हे झाड पडलेलं आहे आणि अद्याप जवळपास 4 ते 5 तास बसून गेले. अद्याप पालिकेचा अधिकारी इकडे पोहोचला नाही म्हणून त्यांचा इकडे रोष आपल्याला दिसला. पण त्यांच्याशी कारवाई कुणावर करणार आहे, त्याच्या परिवाराला काय न्याय देणार आहे साहेब? कसं करणार आहे? कसं चालेल? जबाबदार अधिकारी प्रशासकीय माणूस साहेब हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करतायत. पण अधिकारी नाही आला इथे. एक माणसाला जीव गेलाय. हे मॅटर पूर्णपणे तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय. 4 तास झाले कोण आला नाही इथे. हे चालू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी जेपर्यंत मी अजून साहेब सांगतोय, मी 15 मिनिटं वाट बघणार साहेब. मी हात जोडतोय मुंबई पोलीसला, हात जोडतोय साहेब. त्यांना वाचू नका साहेब. एक माणसाचा जीव गेलाय आणि चांदिवलीमध्ये रोज माणूस मरताय साहेब. त्याच्या जीवाची काय व्हॅल्यू आहे? आले नाही मुंबईकरांच्या जीवाची पडली नाहीये साहेब. पूर्णपणे कुणाच्या जीवाची काळजी घ्यायची नाही यांना. हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न चालू होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं तरी सुद्धा अजूनपर्यंत इथे अधिकारी आले नाहीत. हे खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. प्रशासन एक आलं नाही, इथले लोकप्रतिनिधी आले नाही. याचा अर्थ काय आहे? म्हणजे माझ्या चांदिवलीच्या जनतेची जीवाची किंमत काय नाही साहेब. लोकांच्या घरात गुडघे इथपर्यंत पाणी आहे साहेब. मेन हॉल मध्ये माणूस मेला साहेब. करायचं काय आम्ही आता? आम्ही खाली बघायचं की वर बघायचं? झाड पडेल की आम्ही मेन हॉल मध्ये पडू? आम्ही काय करायचं? घरातून बाहेरच नाही साहेब. आता अंत झालेला आहे. नाहीतर एक मुंबई महानगरपालिका महापौर यांनी एक GR काढावा की 4 महिने कुणी घरात बाहेर पडू नका, असं एक GR काढा.
आता स्थानिक नगरसेवक आले तिथं ऑफिसमध्ये बसले, इथे का नाही आले अजून? स्थानिक नगर का इकडे येत नाही? स्थानिक नगरसेवक इथून कुंदावाला हे इथून जात असताना कोणी आलं नाही त्याबद्दल दखल घेत नाही तर आम्ही निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो या बीएमसीचा करायचं काय? या बीएमसीचा करायचं काय? पुलिस और प्रशासन ने आपको रोकने की कोशिश की, आप लोगों के कार्यकर्ताओं को रोकने की कोशिश की, लेकिन बीएमसी का कोई भी ऑफिशियल अभी तक घटनास्थल पर नहीं पहुंचा है। क्या मांगे आप लोगों की? बघा पोलीस त्यांचं काम करताय, आम्हाला पोलिसांबरोबर आमचा काही निषेध नाही, आमचा विरोध नाहीये पोलिसांबरोबर, परंतु या विषयाला पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कोण अधिकारी आतापर्यंत इथे आलेला नाहीये, ना महापौर आलेत, ना उपमहापौर आलेत, ना त्यांचे कोण प्रतिनिधी आलेत. या मॅटरला पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करताय. त्या परिवारात ज्याचा जीव गेला त्याच्या परिवाराची वेदना तर बघा तुम्ही. आम्ही हे चांदीवलीमध्ये चालू देणार नाही. हे माझ्या चांदीवलीमध्ये लोकांच्या जीवाची व्हॅल्यू काय आहे? काहीच नाही. आम्ही खाली बघून चालायचा, मेन हॉल बघायचे की वरचे झाडं बघायचे, काय करायचं? मी तर सांगतो तुमच्या माध्यमातून मुंबई मेयरनी किंवा मुंबई कमिशनरनी एक GR काढावा. 4 महिने पावसाळ्यात कुणी घराच्या बाहेर निघू नका असं GR काढून टाका. आम्ही पण सुखी, तुम्ही पण सुखी. महेंद्र जी, यहाँ पर पुलिस और आप लोगों के बीच एक झड़प हुई, बहस हुई, अधिकारी कोई भी बीएमसी का अभी तक मौके पर नहीं पहुंचा है। क्या मांगे आप लोगों की, किस मांग को लेकर यहाँ बैठे हैं? देखिए हमारी पुलिस के साथ में कोई झड़प नहीं है, पुलिस अपना काम कर रही है. जहाँ पर अधिकारी और लोक प्रतिनिधि ने पहले आना चाहिए, उसके पहले मुंबई पुलिस यहाँ पर अपना पुलिस स्टेशन विनोबा भावे के सब अधिकारी यहाँ पर आ गए. हमारा उनसे कोई विरोध नहीं है, लेकिन विरोध इस बात का है कि एक आदमी की जान चली गई, 4 घंटे हो गए, कोई अधिकारी नहीं आ रहे, कोई पिछले नहीं आ रहे. इस मैटर को पूरी तरह से दबाने की कोशिश की गई. ये महाराष्ट्र नवनिर्माण चलने नहीं देगा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हम इसका निषेध करते हैं. इसके विरोध में मैं रोड पे बैठने वाला था, लेकिन साहब ने मुझे कहा आप यहाँ बैठिए. अब हम यहाँ बैठ गए. अगर महापौर उपमहापौर मैंने साहब को कहा है, साहब अगर 15 मिनट बोला, मैं आधा घंटा बोल रहा हूँ. अगर आधे घंटे में नहीं आए तो मैं रोड के ऊपर जाके बैठूंगा. पुलिस से मेरी विनती है, इन लोगों को विरोध करने दो. अगर हम विरोध नहीं करेंगे तो ये लोग उठेंगे नहीं. ये सोए हुए, इनको जगाना है. GR निकालने की बात कर रहे थे, मैं वही कह रहा हूँ कि हम देखते चले कि हम झाड़ देख के चले. हमें समझ में नहीं आ रहा है जनता को, चांदीवली की जनता क्या करे. इससे अच्छा एक GR निकाल दो कि 4 महीने बारिश में ना कोई घर से बाहर निकले, ऑफिस में छुट्टी, सब घर में रहो. ऐसा कुछ GR निकाल दो. आप भी सुखी, हम भी सुखी. नहीं तो कल कौन मरेगा आने वाले वक्त, कल कौन होगा किसी को पता नहीं. धिक्कार असो धिक्कार असो निषेध असो निषेध असो मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. एक माणसाचा मृत्यू झाला झाडाची फांदी पडून. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कॉन्ट्रॅक्टरनी शिंदीमध्ये गाडी कापून साईडला ठेवली. 4 तास झाले पण अधिकारी आला नाही. या मॅटरला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न केलाय, पण त्या परिवाराची वेदना तर बघा. रोज माणूस म्हणतो चांदीवली विधानसभेमध्ये, साहेब आम्ही जगायचं कसं? आम्ही खाली मेन हॉल बघायचे की आम्ही वरती झाडं बघायचे? आम्हाला समजत नाही. मी तर विनंती करतो तुमच्या माध्यमातून की एक GR काढा आणि त्याच्यात लिहून टाका की बाबा 4 महिने पावसाळ्यात कोणी घराबाहेर निघू नका. शाळांना सुट्टी, कामाला सुट्टी, सगळ्यांना जसे 1500 रुपये लाडकी बहीण देतो, छत्र्या देतो, साडी देतो, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, असा कुठला GR काढून टाका आणि विषय संपवा. आता रोज माणसं मरणार, हे नाही चालणार. खूप चुकीचं काम चालू आहे चांदीवली विधानसभा आणि मुंबईमध्ये. निषेध असो निषेध असो. निष्काळजीपणा वाटतो का? 100% निष्काळजीपणा आहे. करोडो रुपये झाडं छत्तीचे आलेले आहेत. कुठं गेले काम? कुठं केलंय? पूर्ण चांदीवलीमध्ये झाडे तसेच आहेत. रोज झाडं पडतायत. आज इथं माणूस मेला म्हणजे माणूस मेल्यानंतर तुम्ही जागृत होतात काय? हे खूप चुकीचं चालू आहे. हे मी चांदीवली विधानसभेमध्ये चालू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा निषेध करतो. मी साहेबांना सांगितलंय अर्धा तासात जर नाही आले पण इथे तर मी इकडनं उठून साहेब त्या मेन बाजूला जाणार.
पण मी सोडणार नाही या लोकांना. त्याच्या परिवाराला पूर्णपणे न्याय देऊनच महाराष्ट्र नवनिर्माणाला शांत राहणार. या प्रशासनाचं करायचं काय? या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? या बीएमसीचं करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद महानगरपालिका मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. महानगरपालिका मुर्दाबाद, धिक्कार असो धिक्कार असो महानगरपालिकेचा अधिकार असो, धिक्कार असो धिक्कार असो. महानगरपालिकेचा अधिकार असो, निषेध असो निषेध असो. महानगरपालिकेचा निषेध असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्या बोलवा ना इथे, बोलवा ना. कोण आले गार्डन डिपार्टमेंट? साहेब, एक माणसाचा जीव गेला, झाडांची छटणी झालेली नाहीये चांदीवली विधानसभेमध्ये. त्याचा जबाबदार कोण आहे? त्याची तुम्ही मीडिया समोर सांगा, याचा जबाबदार कोण आहे? करोडो आली नाही साहेब, मला सांगा. एक माणसाचा जीव गेलेला आहे आणि या मॅटरला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न झालाय साहेब. नेहमी काय झालं, अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. यावेळी महापौर उपमहापौरनी द्या राजीनामा, जबाबदारी घेऊ. त्यांचे लोकप्रतिनिधी पण जागृत होणार ना. माझा फोन साहेब, मुंबई महापौर कुठं आहेत तुम्ही विचारा त्यांना. मी तुम्हाला सांगितलंय साहेब, मी उठणार नाही. राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या. तुम्हाला काय, तुम्ही येऊन 10 लाख रुपये देऊन जाणार, परत 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार. त्याच्याने होणार आहे का? तुम्हाला अधिकाऱ्यांना भीती दाखवायची होती, तुम्ही दाखवली, तरी सुद्धा सगळे हलगर्जीपणा चालू आहे. मी सांगतो, यावेळी तुमच्या लोकप्रतिनिधी ज्यांना लोकांनी निवडून दिलंय, महापौर उपमहापौरनी इथं यावं आणि स्वतः स्वैच्छिक राजीनामा तुमच्या समोर द्यावं. राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या. साहेब, करोडोचे टेंडर आहेत, करोडो रुपयाचे. जसे पावसाळा अगोदर करोडोचे टेंडर असतात, तसे झाडांची करोडोची छटणीचे टेंडर आहे. मग हे काम कुठे करतायत? फक्त यांची टक्केवारी बांधलेली आहे. तो आम्ही छाटून तिकडनं बोलतोय स्टँडिंग अंडरस्टँडिंग. अरे तुमच्या लोकांची अंडरस्टँडिंग आहे या कॉन्ट्रॅक्टर बरोबर, म्हणून झाडांची छाटणी झाली नाही, म्हणून नाले सफाई झाली नाही. आम्हाला कुठं शिकवता तुम्ही? फक्त आरोप करणं सोपं आहे, पण जबाबदारी घेणं तेवढं कठीण आहे. त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, आता तुम्ही राजीनामा द्या. यावेळी अधिकाऱ्यांना निलंबित करू नका, तुम्ही राजीनामा. धिक्कार असो धिक्कार असो. महानगरपालिकेचा अधिकार असो, मुर्दाबाद मुर्दाबाद महानगरपालिका मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. महानगरपालिका मुर्दाबाद. राजीनामा द्या राजीनामा द्या. एवढी मोठी घटना झाली तर साहेब लोक रोज मरतील, रोज लोक मरतील साहेब. असं नाही सोडणार मी. माझ्या चांदिवलीच्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही साहेब. साहेब, यांच्याकडे काहीच नाहीये. हे डिक्लेअर करताय 25 लाख रुपये, हे डिक्लेअर करताय 25 लाख रुपये. मी आता उठतो. हे डिक्लेअर करताय 25 लाख रुपये. नाही साहेब, बोला बिलायचं नाही साहेब. साहेब, बोला बिलायचं नाही. हे 25 लाख रुपये ऐका साहेब. बघा, रोज आमच्या इथे माणसं मरतायत, आमचे भाव वाढतायत. बरोबर आहे, लाख रुपये, 1 मेला लाख झाले. 4 दिवस अगोदर मेन होल मध्ये पडला, आमचा भाव वाढला जीवाचा, 10 लाख झाले. आज परत मेला, आता किती भाव वाढला आम्हाला ते बघायचं आहे साहेब. हे बरोबर नाहीये साहेब. यांच्याकडे काय पॉवर नाही, मीडिया इकडे काय पॉवर नाही. मीडियाला उत्तर द्यावं त्यांनी. काय जबाबदारी? माझं म्हणणं आहे, साहेबांनी 25 लाख रुपये त्याच्या परिवाराला डिक्लेअर करावे आणि संबंधितांवर कारवाई करावे. पाहिजे तर महापौर उपमहापौरनी तिकडनं स्वैच्छिक राजीनामा द्यावा. आम्ही इकडनं उठतो. नाहीतर साहेब इथं आलं पाहिजे त्यांनी. एका माणसाचा जीव गेलाय, काय येत नाही इथे, काय येत नाही इथे. जबाबदारी नाही त्यांची. त्यांच्या परिवारांना सांत्वना द्यायची जबाबदारी नाहीये का साहेब? अहो साहेब, त्याच्या परिवाराच्या डोक्यावर हात फिरवला तरी त्यांना बरं वाटेल की कुणीतरी आमची विचारपूस करतोय, पण इथं कोणच नाहीये. वाऱ्यावर सोडलाय माझ्या जनतेला साहेब. नाही चालणार साहेब. महानगरपालिका महानगरपालिका सत्ताधारी महापौर उपमहापौर बीएमसी राजीनामा द्या राजीनामा द्या. महानगरपालिका हाय मध्ये बोल
साहेब प्लीज तुम्ही लोक आम्हाला अडवू नका साहेब. मुंबई आमची पोलिसांना विनंती आहे साहेब. साहेब मी काय म्हणतोय, मुंबईमध्ये आज सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे. माझं काय म्हणणं आहे, मुंबईमध्ये आजच्या दिवसात सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे. तर महापौर उपमहापौर या लोकांनी कुठं थांबलं पाहिजे मला तुम्ही सांगा साहेब. माणसाचा जीव गेलाय, असं चालणार नाही साहेब. आणि मला साहेब राग या गोष्टीचा आहे, या विषयाला दाबण्याचा प्रयत्न केला साहेब. साहेब दाबण्याचा प्रयत्न केलाय, कसं सोडायचं मला सांगा साहेब. फक्त एवढंच बनवायला पाहिजे होतं. ठीक आहे आता आम्ही काय बोलत नाही, बस काहीच बोलणार नाही. बरोबर काय बोलणार आता. आम्ही बोललो आमच्यावर केस करणार, वरिष्ठ बोलणार आमच्यावर केस करणार. आता काय बोलायचं नाही, बोलणार म्हणजे आता कमी बोलणार थोडा, पण बोलणार. मौन रूप धारण पोलिसांच्या सहकार्यासाठी आता आम्ही मौन रूप धारण केलं. तर याला फोल्ड करून टाकू. महापौर हा नाही बस एवढं बरोबर आहे. शांत राहा. आता काय आता आपल्यावर एफ आय आर करून टाकतील. तुम्ही नाही करणार हो साहेब, तुमची पोलिसांची इच्छा नसते, पण जर तुम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही काय करणार मला सांगा. फक्त अधिकाऱ्यांना सस्पेंड करून काय होणार आहे. आम्हाला ही वेळ काय येते राजीनामा मागायची साहेब. कामच योग्य पद्धतीने केलं असतं तर हे दिवस आले नसते ना साहेब. एवढे निर्लज्ज अधिकारी आहेत ते अजून या स्थळावर आलेले नाहीत. एवढे निर्लज्ज अधिकारी आले अधिकारी आले. अधिकारी नाहीत. एस जी पाणी बॉटल ठेवा पाठी इथं. एवढं पुढं काय ठेवतं नाही, राहू दे.
अहो साहेब तिकडे बसू द्या बाहेर. मी तुम्हाला सांगतोय आता महापौर पण येणार, उपमहापौर पण येणार. बाहेर बसू द्या आम्हाला. कुठे गेलेत? पुलिस को क्या परेशान करने का? तो हर जगह पुलिस पहले आती है. काम किसका है आने का? अरे वो काट के चले गए दबाने के लिए. असं सरळ बघा. साहेब आम्हाला रस्त्यावर बसू द्या ना प्लीज. तिथे पुढं बसायचं आम्हाला. पंधरा मिनिटं जर नाही आलं मग आपण जरा थोडं गाडीत टाकून द्या. नाही नाही इथंच करू ना. साहेब फक्त या दोघांना बोलून घ्या इथे. आम्ही जातो. हा साहेब इकडनं इथंच बोला ना साहेब. इकडं उठलो तर बरं नाही वाटणार ना. काय ते अमित साठम म्हणतात ना अंडरस्टँडिंग करतात. मग असं होईल की आम्ही पण अंडरस्टँडिंग करतोय. हा नाही साहेब साईडला आहे. कुठल्या गाडीला अडचण नाही साहेब. गाड्या निघतायत साहेब. थोडा साहेब गाड्या येतात. आम्ही साईडला आहे साहेब. साहेब मी तुम्हाला सांगतोय पूर्णपणे साहेब या मॅटरला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न केलाय. ह्याचा विरोध आहे साहेब. ह्याचा विरोध आहे साहेब. 4 तास इथं कोण आले नाही. या सगळ्यांनी अशी आहे. चला साहेब मी काय म्हणतोय साहेब ऐका. साहेब ऐका ना. आम्ही तिथं फुटपाथवर बसतो ना बाय साहेब. नाही उद्या आम्ही म्हणतोय महापौर आणि उपमहापौरनी यावं. आणि साहेब माझं म्हणणं आहे त्या परिवाराला या जागेवर न्याय द्यावा. नाही तर त्याला न्याय भेटणार नाही साहेब. आम्ही काय चुका नाही का? आम्ही साहेब बसलोय साईडला. आम्ही बघा तुम्हाला पण त्रास देत नाही. कारण पहिले तुम्ही आला तिथे साहेब. तुम्ही समजत नाही का बसलोय साहेब. 4 दिवसा अगोदर पण निधन झाला साहेब. ऐका ना तातीर साहेब. आम्ही 4 दिवसा अगोदर बसलो नाही. आम्ही 4 दिवसा अगोदर बसलो नाही साहेब. या मॅटरला दाबण्याचा प्रयत्न केलाय साहेब. म्हणून आम्ही इथं बसलोय. दाबायचा प्रयत्न करताय ना मॅटरला. असं थोडी सोडणार. स्थानिक बोलतायत ना ते लोक. स्थानिक बोलतायत काय स्थानिक लोकांना तुमच्या नाही
वायर कसला आलाय? वायर कसला आहे? वायर या ना हो, जरा या बाजूला या ना, असं या ना. अहो मग तिकडे बोला ना, इकडे आम्हाला कुठं आम्ही बसतोय आपलं. या मधुबाई, या इथे या तुम्ही पण आले पाहिजे. आपण स्थानिक लोक या इथे या, इथं या, इथे बसू द्या, बाईंना बसू द्या इथे. इथं मधुबाई या इथे. अरे या हो भाई, आदमी का जान चला गया है. बैठे हो, क्या मांगनी है आपकी, क्या मांगे आपकी? पिछले कई दिनों से जिस तरीके से महानगर पालिका प्रशासन काम कर रहा है, आप देख रहे हैं उस दिन मैनल का इशू हो गया, अधिकारियों को निलंबित किया गया. आज जहाँ कौन पार्किंग करके गए? मौत हो गई और का इस्तेमाल कर रहे हैं लोग. सैकड़ों करोड़ों रुपए यहाँ पे आ रहा है, पर काम नहीं हो रहा है. काम ना होने के कारण से लोगों को अपनी जान गंवानी पड़ रही है. इसका आप लोगों ने राजीनामा देना चाहिए. महापौर और उप महापौर ने देना चाहिए ना. हर बार कैसा है, उन अधिकारियों को आपने सस्पेंड किया तो महानगर पालिका के अधिकारी अलर्ट हो गए. अगर आप लोग राजीनामा दोगे तो आपके जो लोक प्रतिनिधि हैं, जिनको जनता ने चुन के दिया है, वो भी अलर्ट हो जाएंगे ना. 4 घंटा हो गया ना, यहाँ कोई अधिकारी आया ना कोई लोक प्रतिनिधि आया, सब सोए हुए हैं और इस मैटर को पूरी तरह से दबाने की कोशिश की गई. हमें दुख इस बात का है और ये विरोध इस बात का है कि इस मैटर को पूरी तरह से दबाने की कोशिश की गई. इसके लिए हम रास्ते पे बैठे हैं. शैली जी, ये पहली मौत हुई है. पिछले 5 दिनों में कम से कम 4 ऐसे हादसे हुए जिसकी वजह से लोगों की जान गई. साहब यहाँ पे चार लोगों की मौत मुंबई में हुई है, लेकिन मेरे चांदीवली में 2 लोगों की मौत हुई है. मेरे 2 लोगों की मौत हुई है यहाँ पे. आप सोचो, लेकिन फिर भी प्रशासन शांत है, कुछ नहीं है. ये अमित साटम है, अभी वीडियो बनाएंगे, देखो हंसते हुए. ताई या इथे, ताई इथं बसू दे. ताई इथे या, ताई मध्ये या. महानगरपालिका किशोरीताई, आप यहाँ पे प्रोटेस्ट में भाग लेने के लिए क्या मांग रहेगी आपकी? क्योंकि यहाँ पे काफी सारे पक्षों के लोग हैं, आपकी क्या मांग रहेगी? तो सब लोगों को पता है, ये मानसून चालू होने के पहले एक विशेष सभा लगानी चाहिए, क्योंकि हम लास्ट 4 साल प्रशासन के साथ में पूरी महानगर पालिका की, कभी कोई भी नगर सेवक नहीं था. और द्या इथे द्या. प्रशासन के ऊपर कंट्रोल रखना है. तो पूरे 27 नगर सेवक क्या बात करते हैं, महापौर ने सुनना चाहिए और उनका आइडिया आ जाए. देखो, महापौर भी एक हमारे जैसे ही नगर सेवक है. महापौर है तो अधिकार है, और सभा लगाने के लिए 30 मार्च को पत्र दिया था. लगी नहीं सभा? नहीं लगी. पूछ रही, इसलिए तो अंदर गई थी ना वो. और वो मैं उनके दालन में नहीं गई, मैं प्रशासकीय कार्यालय में गई. और मेरा जो तजुर्बा है, तो मैं गैप लेके आई नहीं है. मैं कंटिन्यू नगर सेविका हूँ. लोगों ने मेरे ऊपर भरोसा रख के हमेशा मुझे चुन के दिया है. तो मैं यही कहना चाहती हूँ कि आप गैप लेके आइए. बाकी 4 साल कोई नहीं था नगर सेवक, तो हम महापौर के आँख, महापौर के कान और महापौर का जो इधर कुछ हो रहा है, हम 27 नगर सेवक है, आपको बताना चाहते हैं हाई रिक्स किधर है, हाई रिक्स किधर है. अभी हम ये भी बताना चाहते हैं कि जो रोड का कॉन्ट्रैक्टर, इसके ऊपर पहली रोड के कॉन्ट्रैक्टर और रोड के जो अधिकारी है, सीसी रोड के बनाने वाले जो अधिकारी है, स्कोप ऑफ वर्क में क्या लिखा होता है? स्कोप ऑफ वर्क में ये लिखा होता है कि वहाँ मड का टेबल होना जरूरी है, क्योंकि जब फुटपाथ पे फ्री है तो उनको जो पोषण चाहिए वो सीमेंट कंक्रीट से नहीं मिलता है, उनको मड से मिलता है. जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल
उसमें पूरी माटी रीचेकिंग करना चाहिए, नया माटी का डालना चाहिए, तो वो अपना जो रूट है वो पकड़ के रखेंगे। लेकिन सुनने को कोई तैयार ही नहीं। हमने पत्र दिया, पत्र देने के बाद ग्राफ तैयार होता है बस उशीर आज एक पुन्हा एक दुर्घटना घडलेली आहे। एका बीएमसीच्या शाळेसमोर जे आहे झाडाची फांदी पडून एका दुष्काळग्रस्ताचा मृत्यू झालेला आहे। मात्र जरा मी पकडू शाळा सुरू असते तर काय दुर्घटना घडली असती? बाप नाही एवढंच मोठं त्या लहान मुलाचं श्रीवास्तव, त्या मुलाचा मृत्यू होऊन 5 दिवस झाले तरी जर आमची अक्कल ठिकाणावर येत नसेल, हे दुर्दैव मुंबईकरांचं। थोडा पुढे करा। आता प्रत्येक मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायचं आणि स्वतःची काळजी घ्यायचं, असं काही मग टॅक्स का पे माझं म्हणणं आहे CC रोडचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांना पहिलं निलंबित नाही, त्यांना बडतर्फ करा, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। कारण जेव्हा CC रोड बनतो तेव्हा स्कोप ऑफ वर्कमध्ये दिलं जातं मड टेबल ठेवा, झाडांची रूट सगळे मरून पडतायत, विकास नक्की हवा आहे, पण असं लोकांचा जीव घेऊन मुंबई भकास करून नको आहे। ते आम्ही वारंवार सांगतोय, लाखांनी झाडं कापली जात आहेत, जी आहेत ती अशी उन्मळून पडतायत। काय हा मुंबईकरांचा दुर्दैव नाही का? चेंबूरच्या दुर्घटना, नाल्यात माणसं पडतायत, काय म्हणावं काय? चेंबूरच्या दुर्घटनेनंतर महापौरांनी छाटणी झालेली आहे। महापौरांनी बरोबरच काय काय म्हटलंय, कचरा 10% पण काही खरं होत नाहीये। आरे कॉलनीमध्येच आता होती, सकाळपासून खूप झाडं पडली, माझ्याकडे तर 8 घरं बाधित झाली। त्याच्यानंतर 2-3 धाबे उघडे होते, नाले नाही मॅनहोल, त्याचे पण आम्ही फोटो बनवून आम्ही स्वतः उपाययोजना केली, मोठी टेबल त्याच्यावर ठेवून दिले, कोणी लोकांनी चुकून पाय देऊ आडवं असं पाय दिला तर ते ढाकणाचं वर होणार आणि नागरिक आतमध्ये जाणार। आणि कोस्टल रोडला होतो, आता पण अखंड कोस्टल रोड गळतोय। सगळ्या आम्ही आरोप नाही करतो, आमचं म्हणणं आहे लक्ष द्या, सही करायला वेळ नसते तर मग लक्ष कुठे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं काय म्हणावं, कुठे बिझी असतं? आपली सुरक्षितता हीच प्राथमिकता असे महापौर म्हणतात। झाडापासून दूर राहा असं युती तेवढ्याने आवाहन केलं। हो, आता वरती बघून चालतो बोला त्यांना, गटर खाली बघतो एकदा, वरती एकदा बघतो। महापौर आहेत या मुंबईचा हेडमास्टर नाहीये, काही सांगू नका, घरात बसूनच बोला म्हणा सर्व। प्राथमिकता काय आहे ती दिसते, मृत्यू पडतायत, आज लोकांना रस्त्यावर बसावं लागतंय, विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय सगळीकडनं, देशपातळीपासून ते गल्लीपर्यंत। काय चाललंय काय? अंगणं दिली आहेत तुम्हाला, कामं करा ना, आम्ही तेच म्हणतोय। आमच्या ज्या गोष्टी कुठे रिक्स आहे, कुठे हाय रिक्स आहे, कुठे काय आहे हे सांगण्याचा आम्ही जर प्रयत्न करतोय, ऐकण्याची हे नाही, वाटेल तसं वागणार। आणि तुम्ही महापौर, तुम्हाला अधिकार आहे, सांगतो ना, तुम्ही मुंबईचे हेडमास्टर नाही दम द्यायला, तुम्ही महापौरात अत्यंत आदरही करतो, मग जबाबदारी कोण घेतो? महापौर इथलेच आहे, स्थानिकात महापौर घेतले महापौर या प्रशासनाचं करायचं काय? या सत्ताधाऱ्याचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, निषेध असो, निषेध असो, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, महापौरांचा राजीनामा। अमित शहा करायचं काय? खाली डोकावर पाय, महापौर येऊन गेल्या,
नाही आले आम्ही त्यांची वाट बघ सांगतायत घरात बसून करू नका. मॅडम आम्ही त्यांच्यासाठीच बसलोय ताई, आम्ही त्यांच्यासाठीच बसलोय. घर बाजूला राहायला गेले आम्ही त्यांचीच वाट बघून बसलोय. कारण आणि मला सांगतात घरात बसून ताई हा सर्वात मोठा विषय हे आहे की हा मॅटरला दाबण्याचा प्रयत्न केला. हा झाड पडला, माणूस मेला, लोकांनी तिथं पाठवलं हॉस्पिटलमध्ये. कॉन्ट्रॅक्टर आला, झाड कापून फांद्या कापून इथं साईडला फेकून, असं काही इथं झालंच नाही. 4 तास झाले इथं कोण नाही आला. 4 तास झाले ना अधिकारी आले, कोण नाही आले. बदलला दुसरा अहो किती दिवस अधिकाऱ्यांना निलंबित करणार हो. महेंद्र भानुशाली महेंद्र दादा महेंद्र दादा ने बैठ के महापौर का वेट कर रहे हैं. 4 घंटे के ऊपर हो गए. आपने देखा होगा हम घूम रहे. इसका मतलब हम क्या चाहते हैं, मैं रास्ते पे नहीं जमीन पे आओ. जमीन पे किनारे जमीन पे आनी चाहिए. अदर से कुछ नहीं होता है. लोगों को खाली टॉल्ट मारना घर में बैठ के आप घर में ये घर में बैठे आपको आईना दिखा रहे हैं. आपका आईना साफ करना चाहिए. और ये घटना ये उसको झड़पने के लिए काम चालू है. एक का जान गई. अभी 10 लाख दे दो उनको भी. अरे आता भाव वाढणार ना. आज दिन में कभी नहीं कमी. 7 के 14 दिवस 4 दिन में ये हो. तो हम चाहते थे विशेष सभा लगाओ. सब हम यही हमको एकदम नहीं 17 से लेके बाद में 4 साल ये 9 साल का आपको कुछ पता ही नहीं. आप केलं काय लोकांनी 7 मला से हमारा तजुर्बा देखना चाहते हैं. कोई कहा नहीं. कभी हम गए नहीं कार्यालय में कोई नहीं उनसे बचा सकता है. और हमने ऐसे ही बड़े आवाज में और कौन सा भी एक वर्ड भी गलत नहीं बोल दिया. आपको काम नहीं करना है. ये डिपार्टमेंट को हम पूछ रहे. हमदर्द करके देना चाहते हैं. ज़्यादा से ज़्यादा जानकारी लेके आप महानगर पालिका के ऊपर अनुकूल करो. तो ये तो त्रिशूल लेके खड़ी है हमको मारने के लिए. एक्सपीरियंस की इस तरह की अभी तक आई है क्या? अभी तक आई है क्या? 4-5 घंटा साहेबांना नंतर सगळी लिस्ट द्या. साहेबांना लिस्ट नंतर द्या. इकडे साहेबांना लिस्ट असते सगळी. काय होत नाही हो साहेब. आपण सगळ्यांची नावं आपण देऊ नंतर. आम्ही स्वतः देऊ म्हणून नाही बसलोय. नंबर दिला नाही आम्ही सगळ्यांची नावं देतो. अहो माझं नाव पण द्या, काय असं नाहीये. पण या इथे मी हे सांगतोय, तुम्ही उभा राहिलात ना, तुम्ही जर इथे उभा राहिलात, मला माहिती आहे आमची ताकद वाढेल. मला माहिती आहे तुमच्यामुळे ताकद वाढेल. हो पोळ साहेब तुम्ही स्थानिक नेते आहात इथले.
वो सुनना भी नहीं चाहते। जो हमारे कटरा जाते हैं, मसूदा बनता है, तो मसूदे के ऊपर साइन नहीं होती है, सुनती नहीं है। ये किधर है? कहाँ रे जमीन पे आओ। शाळा बघून येत शाळामध्ये पण ना पिलर वगैरे स्लॅब पडलाय शाळेत बघा. घेतला फोटो घेतला वरचा ना अरे महानगरपालिकेत करायचं काय? महानगरपालिकेत करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद 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 अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे अमित साहेबांचं करायचं काय? अरे अमित साहेबांचं करायचं काय? महानगरपालिकेचं करायचं काय? अरे महानगरपालिका हाय हाय महानगरपालिका 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 तरीके से लापरवाही बढ़ती जा रही है। जब आपके पास 15 दिन पहले घटना हुई थी तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आप देता हूँ उससे पहले आप उससे प्रिकॉशन ले लो। आप अगर ये आज संडे का दिन नहीं होता तो हो सकता था, भगवान न करे, ऐसे कोई बड़ी घटना भी घट सकती थी। तब आप आके क्या करते थे? यहाँ पे संभावना बताते थे लोगों के परिवारों से संवेदनशील बताते थे। साहेब चुकीचं आहे ना, तुम्ही सांगा साहेब 4 तास हे बंद राहत का आलं पाहिजे साहेब? 4 दिवसा अगोदर पण एक मृत्यू झाला, आम्ही नाही बसलो रस्त्यावर साहेब. ताबडतोब ऍक्शन झाली ना साहेब. इथं कोण आला नाही आजपर्यंत साहेब. गाड़ी नहीं आता अवेलेबल सगळं गाडी अंडर लॉक ना मुंबईकर
सांगायची की त्यांना रस्त्यामध्ये बसण्यासाठी झाड पडून दुसरा मृत्यू आहे, पण माझ्या चांदीवली विधानसभेमध्ये हा दुसरा मृत्यू आहे. 4 दिवसा अगोदर मेन हॉलमध्ये एक माणूसचा जीव गेला आणि आज हे झाडाची फांदी पडून एका माणसाचा मृत्यू. हा पूर्ण विषय दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला रस्त्यावर बसवावं लागलं. झाड पडलं, स्थानिकांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. कॉन्ट्रॅक्टर आला झाडाचे फांद्या कट करून साईडला टाकून कुठं निघून गेला कुणाला माहीत नाही. 4 तास झाले, एक अधिकारी इथं आला नाही, आपले लोकप्रतिनिधी आलेच नाही. म्हणजे तुम्ही हे मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न करा. शेवटी आमच्याकडे काही पर्याय नव्हता म्हणून आम्हाला रस्त्यावर बसावं लागलं. कारण महापौर उपमहापौर यांनी इथं यावं आणि त्या स्थानिक परिवाराला न्याय द्यावा. अधिकारी सस्पेंड झाले. माझं म्हणणं हे आहे की यावेळी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता एकदा अधिकारी आणि एकदा जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. कारण एलवॉर्डच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, सगळे अधिकारी लोक अलर्ट झालेले आहेत. 2 दिवसामध्ये फुल धावपळ झालं. तर तुमचे लोकप्रतिनिधी झोपलेले असतील, तुमचे वर बाजून खालपर्यंत तुम्ही राजीनामा द्या. तर त्यांनाही समजेल की बाबा आमचाही पद जाईल, आम्हालाही राजीनामा द्यावा लागेल. तर आता या पद्धतीने आमची मागणी आहे की अधिकाऱ्यांना राजीनामा न घेता तुम्ही मोठ्या लोकांनी राजीनामा द्या आणि इथं येऊन त्या परिवाराला न्याय द्या. महापौरांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करताय. महापौर असेल, उपमहापौर असेल, मोठ्या माणसांनी राजीनामा द्यावा. आम्ही शेवटी इथं बसलो आहे, 4 तास झालेत. पूर्ण मुंबईमध्ये झाडं पडले आम्हाला माहिती आहे, पण इथे एका माणसाचं निधन झालं आहे. आंदोलक ते ठिय्या मांडून बसलेले आहेत. पहिल्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, आता राजीनामा देणार का? महापौर आणि उपमहापौर महेंद्र पांचाली यांच्याकडनं हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. काही महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. नेमका त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊ. तब्बल 4 तास मुंबई महानगरपालिका काही राजकारण या ठिकाणी आलेला नव्हता. जो मयत आहे त्याच्या कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न केला. सर अनेक वेळ म्हणजे 2-3 तास उलटलेले आहेत तरी देखील अधिकारी या ठिकाणी आलेले नाही आहेत. ही आंदोलन सुरू केलेलं आहे, तर काय मागणी करणार? नाही, आमची मागणी अशी की झाड पडला, स्थानिक लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. कॉन्ट्रॅक्टरला झाडांच्या फांद्या करून साईडला ठेवून असं निघून गेलं जसं का या रस्त्यावर काय झालं नाही. त्या मॅटरला पूर्णपणे दाबायचा प्रयत्न केला. आम्ही किती तासापासून उभे होतो, कोण घ्यायला तयार नाही. शेवटी नाईलाज आम्हाला इथं बसावं लागलं की महापौर उपमहापौर त्यांनी इथं यावं आणि त्या परिवाराला न्याय द्यावं. त्या मृत व्यक्तीच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे ना, त्यासाठी आम्ही बोलतोय. कोण यायला तयार नाही. अधिकारी आता 10 मिनिटं अगोदर एक गार्डनची येऊन गेले, पण त्यांच्याकडे तो पॉवर आहे का त्या परिवाराला न्याय देण्याची? मी बोललो त्या परिवाराला न्याय द्या, कारण माझ्या चांदीवलीमध्ये 3री घटना आहे. 4 दिवसात 2री. लाख भेटले, भाव वाढला, 2री मूर्तीमध्ये 10 लाख झाले, आता 3री. भाव वाढले पाहिजे ना, त्या 25 लाख रुपये. आणि यावेळी अधिकाऱ्यांचा निलंबित न करता तुम्ही मोठ्या लोकांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी. पण ही 3री घटना आहे, पण ज्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे ती कारवाई होत नाहीये. अजून देखील अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना ज्या वाढतात. कुठेतरी अजून जर पाऊस झाला तर अशा घटना अजून वाढतील, तरी पण पालिका प्रशासनाला जाणीव नाही. साहेब, ज्या पद्धतीने नाले सफाईचे पावसाळा अगोदर करोडोंचे टेंडर असतात, जे साफ झाले छट्टी झालेली नाहीये. कृपया तुम्ही करा. मी हेटलेकर साहेबांना पण सांगितलं होतं, पण शेवटी काय झालं, दाखवण्यासाठी 2-4 झाडं छटणी केलेत, जिथं पडतात तिथं पोचतात आणि दाखवतात की आम्ही काम करतो. पण जर या झाडाची व्यवस्थित छटणी झाली असती तर ती फांदी पडली नसती आणि या माणसाचा जीव गेला नसता. खूप चुकीचं काम चालू आहे आणि माझ्या चांदीवलीमध्ये रोज माणसं मारतात असं. आम्ही त्यासाठी थोडी लोकांना निवडून स्थानिक लोक देत आहेत की आमचा जीव गेला पाहिजे. आता खाली बघायचं की वर बघायचं झाडांकडे, हेच समजत नाही. मी तेव्हाही सांगितलं की एक चेअर काढावं की 4 महिन्यात पावसाळ्यामध्ये कुणी घराच्या बाहेर निघू नये, आम्ही तुम्हाला घरी सगळे पैसे देऊ, असं एक चेअर काढून टाका, लोक बाहेरच नाही निघणार ना. नक्कीच हे आंदोलक आहेत, त्यांच्याकडनं आंदोलन जे आहे ते केले जात आहे. हा संपूर्ण परिसर काय करणार नाही साहेब, आम्ही तुम्हाला शब्द देतोय. मी बोलतोय ते
मी नसेल तर काही करू नाही, मी काय बोलतो, मी काही बोलणार नाही. जे बोलायचं ते बोलेल. आमची ही पक्षाची एक मर्यादा आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही न्याय देण्यासाठी साहेबीला बसतो. बरोबर सगळ्यांकडे अपेक्षा घेऊन आदेश आहे. हा जो परिसर आहे तो रहदारीचा परिसर आहे. एक आमचे वरिष्ठ कसे आमचे वरिष्ठ आम्हाला तुम्ही सांगू काय करणार आहे. काय नाही साहेब, आम्हाला फक्त तुम्ही सांगावं त्या परिवाराला काय करणार आहे आणि कुणावर कारवाई करणार. माझी विनंती अधिकाऱ्यांवर यावेळी कारवाई नाही करायची, नाहीतर वॉर्ड खाली होऊन जाईल साहेब. रोज माणसं मरणार आहे. एल वॉर्ड खाली होऊन जाईल साहेब. अरे तो फोन तरी घ्या, तुमच्याकडे फोन नाही, लोक फोन करतात. लोकांची फोन आहे तेच माहिती आहे. बघा फोन आहे तुमच्या. कोण काय झाला फोन घेतात. कोण काय झालं हे इथे येऊ दे ना साहेब. फोन करू का